भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अखेरीस थांबलाय। पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारतानं शस्त्रसंधीचा निर्णय घेतला। या वृत्ताला पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी दुजोरा दिलाय। भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मधल्या चर्चेनंतर दोनही देशांकडून सर्व प्रकारचे हल्ले तात्काळ बंद केले गेले। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र आता उड्डाणांसाठी पूर्णपणे खुलं करण्यात आलंय। पाकिस्तानचं विमानतळ प्राधिकरण यांनी या संदर्भातली माहिती दिली। अमेरिकेनं केलेल्या मध्यस्थीनंतर भारत पाकिस्ताननं शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला। मात्र या दाव्याला भारत किंवा पाकिस्तान सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। भारत पाकिस्तान शस्त्रसंधी थेट द्विपक्षीय चर्चेतनं झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ही शस्त्रसंधी कोणत्याही तृतीय तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीशिवाय थेट भारत पाकिस्तानातल्या चर्चेतनंच ठरल्याची माहिती दिली जाते। भारताच्या तीनही सेना दलाकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या खोटेपणाबद्दल त्यांनी माहिती दिली। F-17 कडनं ब्रह्मोसला कोणतीही इजा किंवा कोणतंही नुकसान पोहोचलेलं नाही अशी माहिती सोफिया कुरेशीने दिली। पाकिस्ताननं चुकीची माहिती पसरवली आहे असंही त्या म्हणाल्या। भारतीय सैन्यानं मशिदींवरती हल्ला केल्याचा खोटा प्रचार पाकनं केला अशी माहिती सुद्धा सोफिया कुरेशीने दिली। दरम्यान भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय असंही त्यांनी नमूद केलं। पाकिस्तानकडनं सीमा भागांमध्ये सैन्यबल वाढवण्याच्या सध्याच्या स्थितीला भडकवण्याचा एक प्रकारे हा प्रयत्न आहे। सोफिया कुरेशींनी पत्रकार परिषदेत हे विधान केलं। तर पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सेना सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं। भारतानं पाकिस्तानला आता थेट इशारा दिलाय। आता कोणताही दहशतवादी हल्ला हा भारताविरोधातलं युद्ध मानलं जाईल आणि त्याला तसंच प्रत्युत्तर मिळेल असा निर्णय भारतानं घेतलाय। भारतानं आता दहशतवादाविरोधात आपली भूमिका अधिक कठोर केली आहे। अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं अफगाणिस्तानच्या भूभागावर भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या पाकिस्तानच्या दाव्याला नकार दिला। अशा दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाहीत। अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं या संदर्भातली माहिती दिली। पाकिस्तानला लागूनच असलेल्या जम्मू आणि पंजाबच्या सीमावर्ती भागात रात्रीच्या वेळेला गाड्या धावणार नाहीत। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं हा मोठा निर्णय घेतलाय। पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतानं पाकिस्तानवर प्रतिहल्ले केले। 6 स्फोटांनी पाकिस्तान हादरून गेलं। नूर खान, रफिकी, मुरीद, रावळपिंडी, इस्लामाबाद या हवाई तळांवरती स्फोट झाला। पाकिस्तानच्या लाहोरजवळ पाकिस्ताननं 2 प्रवासी विमानांचा वापर केल्याचा दावा केला जातोय। युद्धजन्य परिस्थितीत प्रवासी विमानांचा ढाल म्हणून वापर केला गेला। पाकिस्ताननं हवाई क्षेत्र बंद न करता गुप्तपणे भारतीय शहरांकडे ड्रोन पाठवले। भारताकडनं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलं। पाकिस्तानची 2 लॉन्च पॅड्स भारतानं उद्ध्वस्त केली आहेत। जम्मूजवळच्या सीमेवर भारतानं पाकिस्तानचे 2 तळही उडवून दिले। लाहोरमध्ये पुन्हा एक भीषण स्फोट झाला। लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात हा स्फोट झाल्याची माहिती आहे। पाकिस्तानमधील रहीम यार खान रनवे भारतानं उद्ध्वस्त केलाय। त्यामुळे इथून कोणतंही विमान उडू शकणार नाही। रहीम खान रनवे हा उद्ध्वस्त झाल्यानंतर स्थानिकांनी इथे मोठी गर्दी केली। या हल्ल्याने झालेला विनाश पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करत या विनाशाचे व्हिडिओ शूट केले। पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवरती भारतानं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये सरगोधा एअरबेसचं मोठं नुकसान झालंय। बलुचिस्तानातील मश्के भागात बलूच आर्मीनं पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं। पाकिस्तानी सैन्याच्या गस्त पथकाला त्यांनी लक्ष केलं। पाकिस्तानमधल्या शहाबाज हवाई तळावर भारतानं हल्ला केला। भारताने एकूण 4 स्फोट केल्यामुळे पाकला मोठा दणका बसला। भारत पाकिस्तानातील तणावाचा फायदा घेत बलुचिस्ताननं पुन्हा स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी केली। पाकिस्तानच्या लष्करावरती एकूण 6 हल्ले केले गेलेत असंही बलुचिस्ताननं सांगितलं। तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल तर बलुचिस्तान सोडा असा थेट इशारा पाकिस्तान नागरिकांना देण्यात आला। नागरगोटामध्ये पहाटे 4 वाजल्यापासून पाकिस्तानच्या सैन्याकडनं ड्रोन हल्ले सुरू केले गेले आहेत। मात्र भारतीय सैन्यानं आतापर्यंत
नागरोटामधील पाकिस्ताननं केलेले हल्ले हे अँटी ड्रोन सिस्टीम वापरून हवेतच हाणून पाडले. आणि यानंतर एक मोठी बातमी, चंदीगडमध्ये काही स्फोटकं नष्ट करण्यात आल्याची माहिती मिळतेय. दोनही देशांमध्ये नुकतीच शस्त्रसंधी झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर चंदीगडमध्ये काही स्फोटकं सापडलेली, अर्थातच पाकिस्तानच्या हल्ल्याचा हा एक प्रयत्न मानला जातोय. ही सगळी स्फोटकं आता नष्ट करण्यात आली आहेत. जम्मू आणि चंदीगड दोन ठिकाणची दृश्य आपण पाहतोय, जी स्फोटकं सापडलेली होती. या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानकडनं ती सगळी स्फोटकं आता नष्ट केली गेली आहेत. आणि पाकिस्तानकडनं भारतावरती सातत्यानं हल्ले होत आहेत. दरम्यान चंदीगडमध्ये भारतीय सैन्यानं स्फोटकं नष्ट केली, तर जम्मूमध्ये मोठा हल्ला हाणून पाडला. गुरदासपूरच्या राजूबेला छिछार गावामध्ये पहाटे 4:45 वाजता एक मोठा स्फोट झाला. गावातील एका रिकाम्या शेतामध्ये, मोकळ्या शेतामध्ये 40 फूट लांब इतका खोल खड्डा पडला आणि या स्फोटाची भीषणता इतकी होती की 3 ते 4 किलोमीटर परिसरापर्यंत नागरिकांच्या घरांच्या काचाही फुटल्यात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. जम्मूतील आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडनं झालेल्या गोळीबारात 7व्या बटालियनचे 8 BSF जवान जखमी झाले. त्यापैकी 2 जवान गंभीर आहेत. सर्वांना सतवारी इथल्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सिरसा येथील भाजी मंडईजवळ खाजा खेडाच्या शेतामध्ये क्षेपणास्त्राचा एक तुकडा आढळून आला. क्षेपणास्त्राचा तुकडा आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. पाकिस्तानकडनं जम्मूतील शंभू मंदिर परिसरात हल्ल्याचा प्रयत्न झाला. सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही. पूंछमध्ये पाकिस्तानकडनं पुन्हा गोळीबार झाला. दरम्यान भारतीय सैन्यानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तरही दिलं. पाकिस्तानकडनं भारतावरती मिसाईल आणि ड्रोन हल्ले झाले. राजस्थानच्या पोखरणमध्ये एका मोठ्या मिसाईलचे अवशेष सापडलेत. पाकिस्ताननं शुक्रवारी रात्री हे मिसाईल डागलेलं. आजच्या दिवसातली खरं तरी दुसरी पत्रकार परिषद. या दुसऱ्या पत्रकार परिषदेत काय मुद्दे आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. I welcome you to this press briefing on Operation Sindoor and related developments. We have with us Commodore Ravi Nair, Colonel Sophia Qureshi, and Wing Commander Vyomika Singh to brief you. With that, I hand over the floor to Commodore Nair. Good evening, ladies and gentlemen. As the Foreign Secretary had said, you're aware there's an understanding that has been reached to stop all military activities at sea, on the air and on the land. And the Indian Navy, Indian Army and the Indian Air Force have been instructed to adhere to this understanding. Since the tragic events at Pahalgam, you're aware that our responses have been measured and very responsible. Details of these have been shared with you over the past few days through our various press briefings. What has also happened is that there is a significant amount of misinformation that is being undertaken from the other side. And as a professional military organization, we thought it is also our duty to dispel those misinformation aspects, as also state the facts of the case as they stand. Towards that, I will now hand over to my colleague, Colonel Qureshi. नमस्कार. अब मैं आपको पाकिस्तान की मिस इन्फॉर्मेशन कैंपेन के बारे में अवगत कराऊंगी. पहला, पाकिस्तान ने यह क्लेम किया कि उसने अपने JF-17 से हमारे S-400 व ब्रह्मोस मिसाइल बेस को नुकसान पहुंचाया, जो कि बिल्कुल गलत है. दूसरा, उसका यह भी मिस इन्फॉर्मेशन कैंपेन था कि हमारी एयरफील्ड्स, जो कि सिरसा, जम्मू, पठानकोट, बठिंडा, नलिया और भुज में है, ये उसका मिस इन्फॉर्मेशन भी बहुत गलत है. तीसरा, पाकिस्तान के मिस इन्फॉर्मेशन कैंपेन के मुताबिक हमारे एम्यूनिशन डम्प्स जो चंडीगढ़ और बियास में है, उसका डैमेज हुआ, यह भी बिल्कुल गलत है.
हमने आपको मॉर्निंग ब्रीफिंग में बताया था विथ फैक्ट्स एंड फिगर के साथ कि ये सारी चीजें बिल्कुल सही सलामत हैं। अब मैं आपको बताना चाहती हूँ कि पाकिस्तान के एक प्रेस कॉन्फ्रेंस में ये बात की गई थी कि उनके सीनियर मिलिट्री ऑफिसर्स जो कि पूरी तरह से ये भ्रामक है और तथ्यों से दूर है कि पाकिस्तान की ओर से ये झूठा आरोप भी लगाया जा रहा है कि भारतीय सेना ने मस्जिदों को नुकसान पहुंचाया। मैं इससे बिल्कुल स्पष्ट करना चाहती हूं कि इंडिया इज ए सेक्युलर नेशन और हमारी सेना भारत के कॉन्स्टिट्यूशनल वैल्यूज की एक बहुत प्यारी झलक है। इंडियन आर्म्ड फोर्सेस ने पाकिस्तान को बहुत भारी नुकसान पहुंचाया, उनके मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर्स को, चाहे वो लैंड एसेट्स हो या फिर उनके एयर एसेट्स। यही नहीं, इंडियन आर्म फोर्सेस ने पाकिस्तान की एयरफील्ड्स स्कर्दू, जकोबाबाद, सरगोदा और बुलारी को बहुत नुकसान पहुंचाया। इसके अलावा पाकिस्तान के एयर डिफेंस सिस्टम, रडार सिस्टम, उनको भी एयर स्पेस में अनटेनेबल किया। यह भी बताना चाहती हूँ कि लाइन ऑफ कंट्रोल के पास पाकिस्तान के कमांड एंड कंट्रोल, लॉजिस्टिक इंस्टॉलेशंस और उनके मिलिट्री इंफ्रास्ट्रक्चर्स, मिलिट्री पर्सनल्स का इतना भारी नुकसान हुआ कि पाकिस्तान की ऑफेंसिव व डिफेंसिव कैपेबिलिटी को नष्ट कर दिया गया। अंत में मैं फिर से ये बात दोहराना चाहूंगी, इंडियन आर्म फोर्सेस पूरी तरह से तैयार है, सतर्क है और भारत की संप्रभुता और अखंडता की रक्षा के लिए पूरी तरह से कमिटेड है। धन्यवाद। जय हिंद। Several attempts were made by Pakistan on spreading a misinformation campaign, as we have seen for the last few days. There were attempts made to say that our S-400 at a northern base was destroyed, which was completely false, and that it was destroyed by a JF-17. It was a false information. Also, that the BrahMos installation was attacked and it was destroyed was false. The destruction of airfields at Srinagar, Jammu, Pathankot, Bhuj, Nalia, etc. was also a false claim. The forward ammunition dump at Chandigarh and Beas are also fit and fine, and we showed you these in the photographs in the morning briefing today. Also, there was a certain different way of miscampaign that the Pakistan conducted by its press conferences, which was conducted in a manner which was completely misleading and devoid of facts. Pakistan has been spreading fabricated allegations that the Indian armed forces have targeted mosques. Let us make this very clear here that India is a secular nation and the Indian armed forces are a reflection of our constitutional values. We hold every place of worship of all faiths in the highest regard. Our operations have been aimed exclusively at terrorist camps and facilities being used for anti-India activities. No religious sites, I repeat, no religious sites have been targeted by the Indian Armed Forces. Over the past few days, as we have seen, Pakistan has suffered very heavy and unsustainable losses after it has given us an unprovoked attack on our installations. It has suffered losses in both land and air. There has been an extensive damage to the crucial Pakistani air bases like Skardu, Sargodha, Jacobabad, and Bholari. In addition, a loss of AD weapon system and radars made the defense of Pakistani airspace untenable. Across the line of control, extensive and precise damage to military infrastructure and command control centers and logistic installations. In addition to that, 2 military personnel had led to complete breakdown of its defensive and offensive capability and also Pakistani morale. In conclusion, let me reiterate that whilst we will be adhering
to the understanding that has been reached today, that is the Indian Army, the Indian Navy, and the Indian Air Force, we remain fully prepared and ever vigilant and committed to defending the sovereignty and integrity of the motherland. Every misadventure by Pakistan has been met with strength, and every future escalation will invite a decisive response. We remain fully operationally ready to launch whatever operations may be required in defense of the nation. Thank you very much, ladies and gentlemen. Thank you. With that, we come to the closure of this press briefing. Thank you very much. तर सैन्य दलाची महत्त्वाची अशी पत्रकार परिषद पार पडलेली आहे. या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आणलेले आहेत. धार्मिक स्थळांवरती हल्ले केल्याचा पाकचा आरोप खोटा असल्याचं सांगितलंय. हा प्रचार खोटा आहे. दरम्यान भारताने कोणतंही धार्मिक स्थळ टार्गेट केलेलं नाही, अगदी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे. सैन्य दलाची पत्रकार परिषद आणि यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की कोणताही धार्मिक स्थळावरती हल्ला केलेला नाहीये. दरम्यान पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताकडून शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत आम्ही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता की पाकिस्ताननं भरपूर प्रमाणात चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी हल्ले झाल्याचं पाकिस्तानने सांगितलं, पण तसं काहीही झालेलं नाहीये. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही धार्मिक स्थळांना भारतीय सैन्याने लक्ष्य केलेलं नाही, हे स्पष्ट आता पत्रकार परिषदेत सांगण्यात आलेलं आहे. पण पाकिस्तानने वारंवार भारताने मस्जिदींवर हल्ला केला असं खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला होता. पण आत्ताच पत्रकार परिषदेत ही सगळी माहिती सांगण्यात आली आहे. दरम्यान आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. पाकिस्तानकडून खोटी माहिती पसरवण्यात आली आणि भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते. भारताचे सगळे लष्करी तळ जे आहेत ते सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. या पत्रकार परिषदेत अनेक जे महत्त्वाचे मुद्दे समोर, त्यातला महत्त्वाचा मुद्दा भारताचं S-400 पाडल्याचा पाकिस्तानचा जो प्रचार होता तो खोटा होता, हे आता स्पष्ट झालेलं आहे. पाकिस्तानने अनेक खोट्या गोष्टी समोर आणलेल्या होत्या, तर या गोष्टी कशा खोट्या आहेत हे या पत्रकार परिषदेतून सिद्ध झालेलं आहे. पाकिस्तानकडून खोटी माहिती पसरवली जात होती, त्यामुळे भारताच्या कारवाईमुळे यात पाकिस्तानचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे, हे आपण स्पष्ट करायला हवं आहे. भारताचे सगळे लष्करी तळ जे आहेत ते सगळे सुरक्षित आहेत, आपले सगळे एअरबेस जे आहेत ते सगळे सुरक्षित आहेत. मात्र पाकिस्तानने जे दावा केलेला आहे की भारताचा S-400 पाडल्याचा जो पाकिस्तानचा खोटा प्रचार आहे त्या बाबतीत सुद्धा स्पष्टता आता आलेली आहे. हे पाकिस्तानने सगळे आरोप जे केले ते खोटे आहेत. पाकिस्तानकडून खोटी माहिती पसरवण्यात आलेली आहे. भारताचे सगळे लष्करी तळ असतील, हवाई तळ जे असतील ते सगळे पूर्णपणे सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. तर पाकिस्तानने अनेक चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चुकीची माहिती पसरवत गेले की भारताचे अनेक स्थळ त्यांनी उद्ध्वस्त केले अशी माहिती त्यांनी पसरवण्याचा प्रयत्न केला. ही खोटी माहिती पसरवून त्यांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण आता झालेल्या पत्रकार परिषदेत या सगळ्या बाबतची जी खरी माहिती आहे ती समोर आली आहे आणि पाकिस्तान किती खोटारडं आहे हे पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत समोर आलंय. पाकिस्तान की ओर से ये झूठा आरोप भी लगाया जा रहा है कि भारतीय सेना ने मस्जिदों को नुकसान पहुंचाया. मैं इससे बिल्कुल स्पष्ट करना चाहती हूं कि इंडिया इज ए सेक्युलर नेशन और हमारी सेना भारत के कॉन्स्टिट्यूशनल वैल्यूज की एक बहुत प्यारी झलक है.